नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत. आज जनाब संजय राऊत यांनी परत एकदा खयाली पुलाव शिजवायला सुरुवात केली आहे की मुंबईमध्ये त्यांचा महापौर होणार. मला संजय राऊतांना इतकंच सांगायचंय, मुंबईकरांनी हा कौल महायुतीला दिलाय, त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार. संजय राऊत, तुम्ही कितीही स्वप्न बघितले तरी ती तुमची स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीत. महाराष्ट्रातल्या जनतेनं देवाभाऊंवर विश्वास ठेवलाय आणि त्यामुळे जवळपास 25 महापालिकेमध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता आली आणि मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा महायुतीचाच महापौर होणार. संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न बघितलं होतं, ते स्वप्न कधीही पूर्ण झालं नाही. मुंबईमध्ये उभाटा गटाचा महापौर करण्याचं स्वप्न बघितलं होतं, संजय राऊतांचं हेही स्वप्न पूर्ण होणार नाही. संजय राऊत यांनी राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न बघितलं होतं, तेही स्वप्न पूर्ण झालं नाही. संजय राऊतांचं चौथं स्वप्न अजून एक अपुरं राहणार आहे. संजय राऊत पुढच्या वेळेला राज्यसभेचे खासदार देखील बनणार नाहीत, कारण ज्या पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची प्रतारणा करण्याचं काम, त्यांचे विचार पायदळी तुडवण्याचं काम तुम्ही केलंय. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला धडा शिकवते, मुंबईच्या जनतेने देखील तुम्हाला धडा शिकवलाय. आज एक बातमी समोर आली की मुंबईमध्ये ज्या पद्धतीने शिंदे गटाकडनं नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले, कुठेतरी महापौर पदासाठी शिंदे गट दावा करते आणि त्याच शिंदे गटाला दूर ठेवण्यासाठी ठाकरे कुटुंबाचा भाजपशी संपर्क केला जातो किंवा दोन पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. ठाकरे भाजपला पाठिंबा देऊ शकतात अशी चर्चा. राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, परंतु सध्या अशी कुठलीही चर्चा नाही. महायुतीचा महापौर होणार हे अतिशय स्पष्ट आहे. एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे दोन्ही वरिष्ठ नेते आहेत, ते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा दावोसून परत येतील तेव्हा एकनाथजी शिंदे देवेंद्रजी बसतील आणि त्याबद्दल योग्य ती चर्चा होईल. भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महायुती आहे आणि अतिशय भरभक्कम आहे, त्यामुळे कुठेही इतर कुणाशी चर्चा करण्याचा सध्या प्रश्नच येत नाही. एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्ट सांगितलंय की आम्ही महायुती म्हणूनच महापौर बसवणार आहोत. एकनाथजी शिंदे यांनी सगळ्या नगरसेवकांची ओळख व्हावी, कारण काय बऱ्याच वेळेला नवीन नगरसेवक असतात, त्यांचा परिचय नसतो, ती ओळख व्हावी, जनतेची सेवा कशा पद्धतीने करायचं याचं मार्गदर्शन व्हावं, यासाठी सगळ्या नगरसेवकांना एकत्रित ठेवलेलं आहे. त्यामुळं या एकत्रित ठेवण्यामुळे कुठेतरी वेगळी आघाडी जन्माला येईल, काहीतरी नवीकरण समीकरण जन्माला येतील, असं अजिबात होणार नाही. संजय राऊत कितीही दावा करत असतील की आता त्यांना एकनाथजी शिंदे, आतापर्यंत जे मिंदे वाटत होते त्यांना आता एकनाथजी शिंदे वाटायला लागले. संजय राऊतांनी कितीही असे प्रयत्न केले तर संजय राऊत, तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं देवाभाऊंचं नेतृत्व आहे त्या पद्धतीनं मुंबई महापालिकेमध्ये भाजप महायुतीचं नेतृत्व बसेल आणि महायुतीमध्ये भाजपचा आणि महायुतीचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकणार आहे. 2017 ज्या पद्धतीनं शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी भाजपने माघार द्यावी, त्याची परतफेड कुठेतरी होईल अशी चर्चा नाही. आता याबद्दलचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे, पण एक गोष्ट नक्की आहे की मुंबईकरांनी कौल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला दिलेला आहे, त्यामुळं मुंबईकरांच्या कौलाचा आदर ठेवूनच महायुतीचा महापौर होणार आहे. याबद्दलचा निर्णय येत्या 3-4 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आल्यानंतर निश्चितपणे होईल. परंतु ज्या पद्धतीने संजय राऊत स्वप्न बघतायत, ज्या पद्धतीने उभाटा गटाची काही लोक स्वप्न बघतायत, ती त्यांची स्वप्न पूर्ण होणार नाहीत. एकनाथजी शिंदे आणि देवाभाऊंची जोडी भरभक्कम आहे. या जोडीच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्र जिंकलाय, या जोडीच्या नेतृत्वात आम्ही महापालिकेमध्ये सत्ता मिळवली आहे आणि ह्या जोडीचा करिश्मा आपल्याला मुंबई महापालिकेत देखील बघायला मिळेल. कल्याण डोंबिवलीमध्ये आपला महापौर व्हावा म्हणून शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतायत आणि भाजप मुंबईमध्ये आपला महापौर बसवण्यासाठी शिंदेचे नगरसेवक फोडून भाजपमध्ये आणले, या भीतीपोटी त्यांना ठेवलेले. एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितले की ही भीतीपोटी नाहीये, भीती आम्हाला नाहीये.
भीती उभाटा गटाला होती म्हणून ते दोघ जण एकत्र आले. एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले की त्यांचे नगरसेवक सगळ्यांची ओळख व्हावी, एकत्रित बसावे, पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने कामं करता यावी यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये गैर काय? आपले नगरसेवक एकाच ठिकाणी बोलवून त्यांचा ओळख व्हावी, पुढची कामं सांगावी, पुढचं मार्गदर्शन व्हावं यासाठी एकत्रीकरण होत असतं. आणि एकनाथजी शिंदे यांना भीती असण्याचं कारण नाही, भारतीय जनता पार्टीला भीती असण्याचं कारण नाही. आम्ही एक आहोत, आम्ही एकत्रित निवडणुका लढल्यात, आम्ही येणाऱ्या काळामध्ये जनतेची सेवा देखील एकत्रित करणार आहोत. त्यामुळे कुठेही भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे यांचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत नाही, ती आम्हाला गरज नाही. आम्ही एकत्रच आहोत, महायुती म्हणून आम्ही भरभक्कम आहोत. एकनाथजी शिंदे आमच्या सोबतच आहेत, त्यामुळे अशी भीती असण्याचं कोणालाही कारण नाही. भीती कोणाला असेल तर भीती उभाटा गटाला आहे, भीती कोणाला असेल तर ती काँग्रेसला आहे. भाजपचे 89 नगरसेवक झालेले आहेत, दुसरीकडे 19 फक्त शिवसेनेचे आहेत. तरीही भाजपाचे नेते महापौर महायुतीचं म्हणतो का, असं का म्हणतात? भाजपाचं होत नाही. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढले आणि महायुतीचा महापौर बसवणं हा अजेंडा आहे. कुठल्या पक्षाचा महापौर बसणं हा अजेंडा आधीपासूनच नव्हता. आमचा अजेंडा आहे की ज्या पद्धतीनं 25 वर्ष उभाटा गटानं मुंबईला लुटलं, ती लूट थांबवावी. कुणाचा महापौर होतो हे महत्वाचं नाही, सत्ता महायुतीची येते हे महत्वाचं आहे. आणि महापौर कुणाचा बसवायचा याबद्दलचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, माननीय एकनाथजी शिंदे दोघं मिळून वरिष्ठ पातळीवर निश्चित घेतील. परंतु आमची प्रायोरिटी अशी आहे की महायुतीचा महापौर झाला तर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं मुंबईचा कारभार चांगला करू शकतो. ज्या पद्धतीनं मुंबईला खड्ड्यात लोटण्याचं काम 25 वर्ष उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय, त्याला बाहेर काढणं ही आमची प्रायोरिटी आहे. त्यामुळं महापौर कुणाचा होतोय, महापौर कोण बसेल हा मुद्दा महत्वाचा नाही. जनतेची सेवा, चांगली मुंबई, सुरक्षित मुंबई हा आमचा अजेंडा आहे. एकनाथ शिंदे आपला स्वतःचा गट तयार करतात आणि आज सगळ्या नगरसेवकांना कोकण भवनमध्ये देखील घेऊन जाणार ते सगळ्या गटाच्या सह्या कराव्या, कसं बघताय? ती प्रक्रियाच असते. प्रत्येक पक्षाला आपापला गट नोंदवावा लागतो, त्या प्रक्रियेचा भाग आहे. याच्या आधी देखील आपण बघितलं की प्रत्येक पक्षात जे आपापले लोक गट नोंदणी करतात, याआधी मनसेने तशी केली होती, उभाटा गटाने केली होती. प्रत्येक पक्ष त्या त्या पद्धतीने करतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं आहे असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री डावसमध्ये आहेत, मात्र नागपुरातून एक मोठी बातमी येते आहे. त्यांचे जिव्हाळ्याचे आणि जवळचे मित्र आहेत आमदार संदीप जोशी यांनी थांबायचा निर्णय घेतलाय, असं का होत असेल? नाही, संदीप जोशी हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्याबद्दल देवेंद्रजी योग्य तो निर्णय घेतील. कुठे काही नाराजी असेल तर दूर करण्याचा प्रयत्न पक्षीय पातळीवर निश्चित होईल. काय असतं, पक्षामध्ये थोडंफार नाराजी असते, ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्रजींच्या माध्यमातून नक्कीच करतील. आणि संदीप जोशी हे स्वयंसेवक आहेत, ते कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाहीत. मुंबईमध्ये भाजपचा महापौर ज्या दिवशी बसेल तो दिवस काळा दिवस असेल असं संजय राऊत तो दिवस महाराष्ट्रातला सुवर्ण दिवस असेल, त्या दिवशी महायुतीचा महापौर बसेल. संजय राऊत काळा दिवस 16 तारखेलाच होता, ज्या वेळेला तुमची वाट लावण्याचं काम महाराष्ट्राने केलं, मुंबईने केलं होतं. आणि ते तुमच्यासाठी काळा दिवस होता. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं वायफळ बळबळ करून भारतीय जनता पार्टीवर टीका करतायत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत, महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम कोणी केलं असेल तर संजय राऊत तुम्ही केलंय. मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम कोणी केलं असेल तर संजय राऊत तुम्ही केलंय. त्यामुळं महाराष्ट्राने तुमच्या तोंडाला अक्षरशः मतरूपी काळं फासलेलं आहे. तुम्ही कितीही उदो उदो करत होता की आमचे दोन बंधू एकत्र आले, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. तुमच्या ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम ज्या दिवशी झालं, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काळा दिवस होता, हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं. आता विनाकारण संजय राऊत दिवा स्वप्न बघण्याचा प्रयत्न करतायत की मुंबईमध्ये उभाटा गटाचा महापौर होईल, मुंबईमध्ये काँग्रेसचा महापौर होईल. असं काहीही होणार नाही. तुम्ही राहुल गांधींना पंतप्रधान करायला निघाले होते, ते स्वप्न तुमचं पूर्ण झालं नाही. उद्धवजींना मुख्यमंत्री करायला निघाले होते, ते स्वप्न पूर्ण झाले नाही. मुंबईमध्ये महापौर हा महायुतीचाच होईल. एकनाथ शिंदेनी भाजपचा लोहपुरुष आहे असं संजय राऊतांनी टीका केली. एकनाथ शिंदे भाजपचा लोहपुरुष आहे आणि त्यांनी महापौर पदावर जो दावा केलाय त्याला दिल्लीतून चाव्या फिरवल्या गेल्यात असं म्हणणं आहे. नाही, एकनाथजी शिंदे हे लोहपुरुष आहेत, त्यात गैर काय? संजय राऊत कोळसा पुरुष आहेत. संजय राऊतांना किती उगाळलं तर काळच निघतं. सकाळी उठले की जे काळं पसरवायला सुरू करतात
त्यामुळं एकनाथजी शिंदे लोहपुरुष असतील तर ते चांगली गोष्ट आहे. आपण स्वतः कशा पद्धतीनं काळवंडलेली कारकीर्द पुढे घेऊन आलात सॉरी याचा विचार स्वतः संजय राऊत यांनी केला पाहिजे. साधारण 25 वर्षाच्या सातत्यानं 25 वर्षाच्या काँग्रेसच्या कार्यकाळावर प्रश्नाची उपस्थित करतात. तुम्ही असं केस नाही का? तुम्ही देखील त्यांच्यासोबत होता. या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी कुठेही निर्णय प्रक्रियेमध्ये नव्हती. भारतीय जनता पार्टीचा महापौर नव्हता. भारतीय जनता पार्टीकडे स्टँडिंग कमिटी नव्हती. आम्ही अतिशय छोट्या भूमिकेमध्ये, आमचे नगरसेवक देखील त्यावेळेला कमी असायचे. मागच्या 5 वर्षात देखील आम्ही मुंबई महापालिकेमध्ये पहारेकऱ्याची भूमिका घेतली होती. कुठेही आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, पण उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गट सातत्यानं 25 वर्ष महापौर त्यांचा, स्टँडिंग कमिटी त्यांची, बाकी सर्व महत्वाच्या समित्या त्यांच्या, एवढं सगळं असताना मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम केलं. बरं ते जाऊ द्या, गेल्या 2.5 वर्षामध्ये तुमचं सरकार होतं, त्यावेळेला कशा पद्धतीनं तुम्ही भ्रष्टाचार माजवला होता. कोविडच्या काळामध्ये सर्वसामान्य मराठी माणूस मरत असताना, सर्वसामान्य मुंबईकर मरत असताना तुम्ही पैसे कमवणं, टेंडर मॅनेज करणं, कोविड बॅग मध्ये घोटाळा करणं, खिचडीमध्ये घोटाळा करणं, याच्यामध्ये धन्यता मानली. त्याच्यामुळेच मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला अतिशय स्पष्ट बहुमत दिले.